अधिक मास महात्म्य अध्याय 8। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री रामचंद्राय नमः। जय रुक्मिणीवरा पांडुरंगा दीनोद्धारा कृपासागरा करुणाकरा वेदोद्धारा दीनबंधो अनाथनाथा दया सिंधो करुणासागरा दीनबंधो कृपाकटाक्षे अवबोधो ग्रंथारंभी वेधो लागोपई। ऐका आता श्रोते जन लक्ष्मीनारायण संवाद जाण जे करीती समग्र कथन होय निरसन महापाप। लक्ष्मी वदेहो पुरुषोत्तमा अगाध तुमचा महिमा जो ऐकता कर्मा कर्मा पासाव मुक्त होती। तरी आता प्रश्न एक स्वामी राया असे देख शरीर जालिया अशक्त न घडे देख स्नानविधी जया ते मुख्य नाही स्नान तयाने काय करावे दान। तरी निर्फळ तो जन्मोन भूभार केला तेणे पै। तरी ऐसियाची कवणगती मज निवेदावे कृपामूर्ती तेणे तरणोपाय प्राणिया प्रती घडे सद्गती अनायासे। ऐक साध्वी वचनाते तुवा प्रश्न केला निरुते तो तव सर्व या जगाते परम उपकाराते जाणपा। तरी शक्ती नाही जया शरीरी आणि धनतेही नसे पदरी इच्छा ते उद्भवली से अंतरी करावे परोपरी व्रताते। ऐसे अंतर जयाचे द्रवले नारी अथवा पुरुष भले तयाने पाहिजे काय केले तरी ऐक वाहिले भामिनी। मुक्त क्रिया जयाची पाही तो विचरो भलतिया ठाई तैसीच हेही नवाई ठाईंचे ठाई तटस्थ। या लागी सांगतो ऐके भजन करावे परमनिके भजना विना आणिक देखे सार्थक आणि नसेची। भजने तरले महाज्ञानी तपस्वी आमाची शिरोमणी महाराज तो नारद मुनी नामस्मरणी रत सदा। नाम जपे कैलास नायक हळाहळ झाले शांत तात्काळिक ऋषी माझी पुण्यश्लोक वाल्मिकी देख तरलासे। नामस्मरणाचा प्रादुर्भावो शतकोटी प्रबंध पाहाहो त्रैलोकींचा समुदावो मान्य केले तया लागी। या लागी सुंदरी पाही नामस्मरणाविण सार्थक नाही न पडावे आणिक प्रवाही शक्ती नाही म्हणून या। शक्ती नसे जयाचे देही तरी भजन करावे तेही सदा सर्व काळ हृदयी अच्युत चिंतन करावे। कोटी गोदानाचे फळ पाही जन्मतीर्थ केले नाही अपार दाने दिधली स्वगृही परी तुलना नाही नामासी। कोटी यज्ञाचे जे फळ ते नामे पाविजे तात्काळ ऐसे हे नाम सुफळ कोणी न भजे तया ते। फुकाचे मुखी नाम घेता काय वेचे हो तत्वता अवघा वेळ भांडता उसंत तत्वता नसेची। परी यासाठी घडी माझी एक पळ अथवा निमिष देख आठविता यदुनायक या विना आणिक नसे काही। म्हणून अशक्त पुरुषा ते पाही हरी भजना विण काही दुसरे सार्थक नाही न पडावे प्रवाही आणिक। जरी झाले पापाचे डोंगर नारी हो अथवा नर पाप क्षाळना ते आण विचार नाम निर्धार बोलिला असे। या कलियुगी जाणलतिके घडतील अनंत पातके स्त्री हत्या बालहत्या देखे भ्रूण हत्या महापाप। मात्रागमनी मातृहत्यारी भगिनी स्नुषागमनी निर्धारी शेखितयाचा जो वध करी पापे अघोरिया नामे।
गुरुहत्या पितृहत्या जाण, गोहत्या अभिलाषी जोधन, मांसाहारी मद्यप्राशन, निंद्य जाण विप्रासी, ही महत पापे सांगितली, क्षुद्र पापे नाही गणिली, नामिनाश होती सकळी, जेवी होळी तृणाची, आपुले नीन करावे नामोच्चार, तरी दुजिया ते करावा सोपस्कार, अथवा पुराण श्रवणी क्षणभर, जाऊन या वैसावे, अवघा वेळ संसार धंदा करिता, फुरसतची नाही तत्वता, तथापि क्षण एक पाहता, अवकाश कीजे सज्जनी, अमूल्य नरदेहीची प्राप्ती, कोटी वेचिता नये एक घटी, आयुष्य जातसे उठाउठी, म्हणोनी पुण्यासाठी पैकी जे, यदर्थी इतिहास भरवा, श्रोता विमळ परिसावा, तया योगे जगाते सर्वा, उपरती घडे तात्काळ, उत्तर देशी नर्मदा तीरी, भूसूर नामे एक नगरी, तेथील एक ब्राह्मण गृहाचारी, असे अधिकार ज्योतिषी, कांता तयाची पाहता, नामे सावित्री परमपतिव्रता, अवघा वेळ संसार धंदा करिता, नाम तत्वता न सोडी, हे कृष्ण गोविंदा गोपाळा, मुखी सर्वदा हाची चाळा, पती तिचा परमधनागळा, असे आगळा कृपणतो, पोटा न खाय पुरते अन्न, सांचिलेची सांची तसे धन, कोणी दधलिया वस्त्र नूतन, टाकी विकुन धनलोभे, ऐसे धन संग्रहिता पाही, सप्तकुंभ साचले स्वगृही, सुवर्ण नाणे असे तेही, धन पाही संचितार्थ, कांतेसी धड वस्त्रे नसे, पोटा अन्न मोजून देतसे, स्वय एक भुक्त करीतसे, धन गोड सरसे न पाहे, या रीती क्रमी तसे काळ, पोटी नसे एकही बाळ, कांता सदा करी तळमळ, म्हणे धन हे निर्फळ सोनी, नेणे कधी कुळधर्म कुळाचार, तीर्थ पर्वणी सणवार, आसक्त सदा धनाचार, नेणे प्रकार आणि कही, काय करावे ऐसियास, नेणे कधीही सुग्रास, ऐसियाचे देवे संगतीस, का आपा घातले मज लागी, स्वगृही इतुकी आपदा, परीपती ते न मागे कदा, नामहीन सांडी सर्वदा, गोविंदा गोपाळा माधवा, ऐसे वर्तता संसारी, तव वर्तली नवलपरी, ब्राह्मण गेलासे बाहेरी, कृष्णीवळी ते आणावया, तयाचा नित्य हाची व्यापार, पंचांग घेऊनी बरोबर, सदांचा तो रानभर, जाय निर्धार रानाते, ऐसे असता एके अवसरी, एक शूद्र दुजिये ग्रामाधिकारी, मध्यान्ह समयी पातला घरी, म्हणे आहेत घरी भट्ट बाबा, तव कांता आली धावत, कोण म्हणोनी पुसत, येरू वदे मी शूद्र निश्चित, आमंत्रणार्थे पातलो, आज माझी ग्रामी, ब्राह्मण भोजन आहे धामी, ऐसे म्हणून पातलो मी, द्यावया आमंत्रण, तरी बावा आलिया बाहेरुनी, सत्वर धाडा माझी सदनी, विलंब न लाविजे ते क्षणी, येता क्षणी धाडिजे, ऐसे सांगोनी तो गेला, तव दिवस संपूर्ण मध्यान्ह झाला, तो सेवेची ब्राह्मणही पातला, कृषी भारा शिरावरी, तो भारा आपटिला तात्काळी, उसासा बैसला स्थळी, कांतेसी म्हणे ते वेळी, उदक आणि प्राशना, येरी उदक न देता घडी, निरोप सांगतसे तातडी, म्हणे ऐका हो स्वामी परवडी, शूद्र या घडी पातलासे, ग्रामतयाचा कोश दोन, तुम्हा देऊनी गेला आमंत्रण, म्हणे सत्वर द्या पाठवून, खोळंबतील ब्राह्मण भोजनासी, ऐसी ऐकतांची मात, तैसाची उठिला खडबडीत, म्हणे पंचपात्र देई त्वरित,
जातो निश्चित धावुनी। येरी म्हणे उदक स्वीकारा, तो म्हणे मार्गी असे झरा। मज जाण्याची असे त्वरा, उदक मार्गी स्वीकारीन। ऐसे ऐकता वचन गाठा, येरी पिटी तसे लल्लाटा। म्हणे अहो कटकटा, केवी हा वाटा पापाचा। इतुके धन सोनी गृही, परी नाही याची या दैवी। आहारे शेषशायी कैसी, नवाई हे केली। कान सरे हे माझा भोग, याचे पावल्ले मी अर्धांग। तव पापिया माझी सांग, शिरोमणी असे हा। ऐसे म्हणून ते अवसरी, शर्करा मिश्रित दुग्धझारी। आणून ठेविली झडकरी, तया निकटी तात्काळिक। म्हणे हे उदकाची झारी, घेऊन जाईजे बरोबरी। तृषा लागता मार्गावरी, प्राशन करी दयाळा। निके म्हणून वरी घेतले, तक्षणी प्राशन नाही केले। मार्ग झड करोनी चाले, विलंब झाला म्हणोनी। चालता क्रमी तसे पंथ, घर्म दाटलासे अतोत। धापा देऊनी धावत, लगबग बहुत भोजनाची। पहा हो मिष्टान्नासाठी, विप्रा लागी आवड मोठी। परांना ते लाळ घोटी, टपत बैसे बक जैसा। आली आहे आमंत्रण, जीवा उल्हास मानी पूर्ण। ऐसे ते ब्राह्मणाचे जिणे, या लागी घडोन झाले ते। असो मार्गी जाता ब्राह्मण, वसंत ऋतू तापले उष्ण। जवळी असता जीवन, प्राण जावो परी नसेवी। तृषेने जाहलासे व्याकुळ, म्हणे उदक असे अळूमाळू। सभोवते निरखितसे सकळ, सावली पैन देखे तेथे। मग एक वारुळ देखिले नयनी, तयाची सावली पाहुनी। नावेक स्थिरावला तये स्थानी, उदक झारी काढित। तृषेची लगबग मोठी, म्हणून पाहिले नाही दृष्टी। तैसेची लावितसे होटी, गौल्यता दृष्टी देखत। मग प्राशन करिता जाण, तैसेच तोंडीचे हाती घेऊन। म्हणे हे शिव भगवान, बुडविले रांडेने सर्वही। यावरी ते दुग्धझारी, बोतीला वारुळा माझारी। चांडाळ तो प्राशन न करी, केली परी असी तेणे। परी नामस्मरणाचे महिमान, कांता नित्य करीतसे आपण। तयाचे नियोगे करुणी जाण, फिरले अदृष्ट तयाचे। एका फुस्करा सरशी ध्वनी, निगती झाली तक्षणी। येरू दचकला अंतःकरणी, म्हणे हे तो करणी अघटित। तया वारुळा माझी देख, महाभुजंग असे भयानक। तप्त शरीर पसरले मुख, उष्णे देख संतप्त झालासे। तव त्या वारुळा माझी, दुग्धधार पडली मुखा माझी। घटघटोन प्राशन करित्याजी, मना माझी संतोषला। तात्काळ निघाला बाहेरी, मनुष्यरूपे ते अवसरी। फणा उभारून शिरी, बोले त्या अवसरी ब्राह्मणा ते। म्हणे कृपावंत तू कोण, पर उपकारिया सगुण। संतुष्ट केले मज लागून, इये काळी स्वामी राजा। म्हणे इच्छा असेल मानसी, तोची मागीजे आम्हा पासी। संकोच न धरावा मानसी, ब्रह्मदेवा महाराजा। ऐसे तयाचे उत्तर ऐकुनी, येरू परमद चकला मनी। म्हणे कवण बोले मनुष्यवाणी, मागे परतुनी पाहात। मागे परतुनी पाहे तया ते, तव पंचफणा मस्तकावरुते। मनुष्यवाणी बोले त्या ते, ऐका श्रोते हो। म्हणे आपण असा कवण, मस्तकी फणा दारुण जाण। बोलता मनुष्या ऐसे वचन, की जे निवेदन मज लागी। तव बोलता झाला ईश, म्हणे मी तव असे शेष। संतुष्ट झाले मानस,
दुग्धप्राशने तुझिया. या लागी झालोसे प्रसन्न, इच्छा असेल ते मागे वरदान. येरू करी हास्यवदन, म्हणे हे तो विंदान कांतेचे. ऐके महाराज ये अवसरी, कांता आमुची असे घरी. ती ते पुसोन झडकरी, येतो माघारी परतोनी. प्रियेची इच्छा से काय, हे तो मज ठाऊके न होय. इतका केला जो उपाय, तो पर्याय तियेचा असे पै. मी परतून मागुता येता, आपण स्थिरावे समर्था. येरू तथास्तु म्हणून तत्वता, झाला परतता ब्राह्मण. कैची संध्या कैचे स्नान, तेथे कैचे भोजन पान. विधले सोडून आमंत्रण, आला परतून निजगृही. धावत पळत लगबगे, गृही पातला लागवेगे. द्वारदेशी हुनी म्हणे कोठे गे, घर बुडवणी पापिष्ठे. ऐसा पती शब्द ऐकता, धावत आली पतिव्रता. चरणावर ठेवूनी माथा, अपराध समर्था क्षमा करी. नमन ऐसे ओढन, दुजे न देखो पै जाण. तात्कालची शांत होऊन, क्रोध निघून पै गेला. मग समूळ वृत्तांता ते, सांगता झाला ती येते. तुवा दुग्ध झारी निरुते, दिधली प्राशना मज लागी. उदक म्हणून पय दिले, क्रोधे मी तो नसो प्राशिले. म्हणून वारुळी उलंडिले, ते प्राशिले भुजंगे. तात्काळ मनुष्य रूप धरून, प्रसन्न झाला मज लागून. पुसावया तुझ कारणे, आलो धावून तात्काळी. तरी काय इच्छा असेल मानसी, तेची माग तू तयासी. ऐकून ऐसिया वचनासी, येरी मानसी चाकाटली. म्हणे नवल केवडे जाहले, आमंत्रणे सोडिले. बोलतसे ऐसिया बोले, सत्य मिथ्या हरिजने. विचार करून निजमनी, म्हणे इतुकेची मागिजे तया लागुनी. जे दिधले असे तेची देऊनी, मनोरथ पुरवावे. एतुकेची मागा स्वामी, आणिक नसे काही उर्मी. तथास्तु म्हणून स्व आगमी, परत झाला तात्काळ. येऊन नमिले शेषराजा, म्हणे ऐके वचन महाराजा. कांतेची मानसी जे जो जा, श्रवण करी आदरेसे. ती बोले दिधले तेची द्यावे, आणि कन मागू जीवे भावे. समर्थ हेची पुरवावे, मनोभावे दयाळुवा. ऐकोनी तियेचे उत्तर, शेषवदे कर्म अघोर. कांता तुझी परमचतुर, मागितला वर नेटका. ते तव नसे तुझी एक कपाळी, परी देणे घडे ये काळी. तथास्तु म्हणून ते वेळी, गुप्त झाला भुजंग. ब्राह्मण परतला तेथुनी, मार्गी विचार करीतसे मनी. म्हणे आमंत्रणे दिधली सोडुनी, संधी अस्तमानी होऊ आली. तरी आजी सुदिन पर्वकाळ, शनी प्रदोष परममंगळ. तरी ग्रामवासी द्विज सकळ, भोजना लागी पाचारू. म्हणे मिष्टान्न करून बरवे, भूदेवा ते तोषवावे. आपणही यथेच्छ भक्षावे, मन संतोष व्हावे कांतेचे. ऐसा विचार करुनी विचार, गृही पातला सत्वर. परमहर्षे होऊन निर्भर, बोले उत्तर स्त्रियेसी. म्हणे तुवा सांगितली जी रीती, आम्ही मागितले भुजंगाप्रती. दिधले म्हणून त्रिवार वचनोक्ती, वदुनी गुप्त जाहला तो. तरी ऐके एक विचार, आम्हा क्षुधेने पीडिले फार. आजी प्रदोष आणि मंदवार, पर्व अपार बोलिजे. या लागी ग्रामवासी ब्राह्मण, तया देऊनी येतो आमंत्रण. तुवा षड्रस अन्न निर्मुन, करी पक्वान्न यथास्थित. सामग्री आणि तो यावसरी, म्हणून पातला गृहांतरी. उकरुनी या द्रव्याची घागरी, घेतले करी सुवर्ण नाणे 5. मग शर्करे सहित सामग्री, सर्व ही बांधी पदरी.
आमंत्रणे करुण विप्रा घरी आला झडकरी मागुता ऐसे होता ते अवसरी कांतेचा हर्षण माये अंतरी म्हणे संतुष्ट झाला मुरारी उपजली अंतरी सद्वासना मग लगबगे पाकसिद्धी करीती झाली ते गुणनिधी षड्रस अन्ने नानाविधी सिद्ध करोनी ठेवित मग भ्रतारा ते विनवी सुंदरा म्हणे सत्वर ब्राह्मणा ते पाचारा विलंब झाला से तुम्हा ते खरा होईल एकदा पित्तक्षोभ एकयाम भरली निशी सत्वर वैसावे भोजनासी येरू परमहर्षयुक्त मानसी ब्राह्मणांसी पाचारिले अर्घ्यपाद्यादी पूजन करिता झाला आपण देवनी सुमन आणि चंदन रंगमाळिका घातली विस्तीर्ण मांडळी कर्दळी पात्रे दीप उजळोनिया पवित्रे कणा रांगोळी निरांजन पात्रे प्रति पात्रे ठेविलासे मग सरसावनी अचळाते वाढीतसे पक्वान्नाते जोडुनिया बद्ध हस्ताते ब्राह्मणाते वाढीतसे म्हणती ब्राह्मण नवलकाई कधीच ऐसे देखिले नाही अप्रूप आजीची नवाई भाग्य आमुचे उदेले असो भोजन होऊन निवाडे मग अर्पुनी त्रयोदश गुणी भिडे दक्षिणा देतसे अति कोडे सुवर्ण नाणे प्रत्येका एक कांतेने ही भोजन सारिले म्हणे आजी परमभाग्य उदेले सावकाश भोजन झाले भूसूर आले गृहासी मग तो ब्राह्मण धनसंचय सत्कारणी करिता झाला व्यय समयी अतीत आलिया पाहे नवे विन्मुख तयाते ऐसी धरिता सद्वासना पापाते जालीसे क्षाळना झाली पुण्याची गणना पतिव्रता अंगणा तयाची कालांतरे करुणी उभयंता पावती झाली मोक्षपंथा ऐशी नामस्मरणाची वार्ता तुम्हा सर्वथा निवेदिली कथा हे गोड ऐकेली म्हणून दृष्टांती असे योजिली न्यूनते पाहिजे क्षमा केली श्रोते यानी आदरेसी हे तव दंतकथा न म्हणिजे प्रत्ययो पुराणांतरी पाहिजे नामस्मरणाविणा आण दुजे नसे जाणिले सर्वथा या कलियुगी नामसार बदवून गेले महाज्ञानी ऋषेश्वर आणि भगवत वचन निर्धार श्लोकाधार परिसावा इति श्री अधिक महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सुत विरचित अष्टोध्याय गोडहा इति अष्टमोध्याय समाप्तः।